मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाचं करणार भूमिपूजन। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा घाट। राज्यात जिल्हा परिषद पंचायत समित्यांसाठी सरासरी 52% मतदान। उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये कैद। सोमवारी लागणार निकाल। तानाजी सावंत यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। कोटी 2 कोटी काय लागतील ते जाऊ दे, मतदाना दिवशी पैसे वाटपाबाबतची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। अमेरिकेच्या आयात शुल्काच्या भीतीने भारताची धोरणं बदलता कामा नये, सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य। सलमान खान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात, मुंबईत सरसंघचालकांच्या व्याख्यानाला सलमानची हजेरी। रोहित पवारांमुळे आम्ही 41 जागा जिंकलो, सुनील तटकरेंचा रोहित पवारांना टोला। मुंबई लोकलमधील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, महिलांच्या डब्यात शिरला बुरखा घातलेला पुरुष। नागरिकत्वापूर्वी मतदार यादीतील समावेशाचा आरोप निराधार, सोनिया गांधींचा विशेष न्यायालयात दावा। राजस्थानमधील कोटा इथं इमारतीचा भाग कोसळला, अपघातात 2 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी। हरियाणातील सूरजकुंड मेळ्यात मोठी दुर्घटना, फिरता पाळणा अचानक कोसळला, बचावासाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकाचा मृत्यू, तर अपघातात 13 जण जखमी। विकासासाठी भारत विश्वासार्ह भागीदार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मलेशिया दौऱ्यात केलं अधोरेखित। मोदी 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर। पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन भारताचाच भाग, अमेरिकेनं केलं मान्य। भारताचा नकाशा स्वीकारून अमेरिकेनं नकळत दिला चीन पाकला संदेश। युक्रेन रशिया युद्ध संपण्यासाठी जूनची मुदत, अमेरिकेची दोन्ही देशांना मुदत, राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्कींची माहिती। सुदानमध्ये ड्रोन हल्ल्यात 24 जण ठार, एका निमलष्करी गटाकडून ड्रोन हल्ला, सूत्रांची माहिती। चंद्रपुरातील शेतकऱ्यांना सरकार पुढे पसरले हात, रोशन कुळेंची सरकारकडे आर्थिक मदतीची मागणी। पहिल्याच सामन्यात नवशिक्या अमेरिकेनं भारताला आणलं जेरी, सूर्याची धडाकेबाज खेळी आणि बॉलर्सच्या कमालीमुळे अवघ्या 29 धावांनी मिळवला विजय। आज क्रिकेट रसिकांसाठी ट्रिपल हेडर, T20 वर्ल्ड कपच्या आजच्या पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान न्यूझीलंड, दुसऱ्या सामन्यात इंग्लंड नेपाळ, तर तिसऱ्या सामन्यात लंकेसमोर होतकरू आयर्लंडचं असणार आव्हान। अंडर 19चा विजेता भारतीय युवा संघ मायदेशी परतणार, कर्णधार आयुष म्हात्रेसह सहकाऱ्यांचं मुंबईत होणार जल्लोषात स्वागत। शेगावात भाविकांचा महापूर, गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त संतनगरी हाऊसफुल। नमस्कार, सुप्रभात। मी अंकिता जाधव। आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहे। ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाचं ते भूमिपूजन करतील। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाच्या विस्तारीकरणाचा घाट घालण्यात आला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा, काय अधिक तपशील? अंकिता, महत्वाचा हा दौरा